हॅलो मित्रांनो, माझे नाव आहे आशिष आणि आज आपण बघणार आहोत नेटवर्क थेरी डीसी विजेची ओळख ह्या टॉपिकवर टॉप 15 क्वेश्चन। तर मित्रांनो, पहिला क्वेश्चन बघण्याच्या अगोदर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा। मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे 5 kV इज इक्वल टू याचा आन्सर आहे मित्रांनो ए 5 × 10⁻³ व्होल्ट। त्यानंतर आहे दुसरा क्वेश्चन, कंडक्टरमधून वाहणाऱ्या करंटला विरोध करतो त्यास काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी रेजिस्टन्स। त्यानंतर आहे तिसरा क्वेश्चन, कायम एकाच दिशेने वाहणाऱ्या करंटला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो ए डायरेक्ट करंट। त्यानंतर आहे चौथा क्वेश्चन, कंडक्टन्स मोजण्याचे एकक काय आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो ए मोह। त्यानंतर आहे पाचवा क्वेश्चन, कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी एनर्जी। त्यानंतर आहे सहावा क्वेश्चन, कंडक्टरमधून करंट वाहत असताना त्यामध्ये निर्माण होणाऱ्या उष्णता ही कोणत्या प्रमाणात असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए करंटच्या वर्गाच्या सम। त्यानंतर आहे सातवा क्वेश्चन, न्यूक्लियस अणूच्या कोणत्या भागातील घटक आहे? याचे आन्सर आहे मित्रांनो बी मध्य। त्यानंतर आहे आठवा क्वेश्चन, ॲमीटर नेहमी लोडच्या कशाप्रमाणे जोडतात? याचे आन्सर आहे मित्रांनो बी सिरीजमध्ये जोडतात। त्यानंतर आहे नववा क्वेश्चन, तांब्याचा कंडक्टन्स हा कशा प्रकारे असतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी हाय उच्च। त्यानंतर आहे 10वा क्वेश्चन, इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी कशाची आवश्यकता असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए डायरेक्ट करंट। त्यानंतर आहे 11वा क्वेश्चन, अणूच्या केंद्रस्थानी रिकामी जागा व रिकामी जागा असतात। याचे आन्सर आहे मित्रांनो सी न्यूट्रॉन व प्रोटॉन। त्यानंतर आहे 13वा क्वेश्चन, प्रोटॉन्सचे वस्तुमान हे इलेक्ट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या कसं असते? याचे आन्सर आहे मित्रांनो ए साधारणत 1840 पट अधिक असते। त्यानंतर आहे 14वा क्वेश्चन, कॉपरच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती असते? याचे आन्सर आहे मित्रांनो बी 29। त्यानंतर आहे 15वा क्वेश्चन आणि हा लास्ट क्वेश्चन आहे, इलेक्ट्रिक करंट कशामुळे वाहतो? याचे आन्सर आहे मित्रांनो सी वरीलपैकी दोन नाही, निगेटिव्ह चार्जेस आणि पॉझिटिव्ह चार्जेस यामुळे इलेक्ट्रिक करंट वाहतो। तर मित्रांनो, तुम्हाला खरंच महापारेषण आणि महावितरणमध्ये लागायचे असेल तर ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा।